Good morning, all of you. Today, we will start our first unit. Is depreciation. Depreciation in Marathi meaning घट, घसारा, झीज. Firstly, we will start introduction and meaning. The word depreciation has been derived from the Latin word depretium, which means decline or reduction in price or value. Depreciation is concerned with fixed assets only. Fixed assets have long life and lose their value due to the uses. Even if the assets is not put to use, its value goes on reducing due to time span. In other words, depreciation means fall in the value of an asset because of uses of time or due to accident. म्हणजेच डेप्रिसिएशन म्हणजेच काय? डेप्रिसिएशन हा लॅटिन वर्डमधून आलेला आहे. म्हणजेच डेप्रिसिएशनचा लॅटिन वर्ड पूर्वी काय होता तर डेप्रिटियम. त्याचं ॲक्च्युली मिनिंग काय होतं तर डिक्लाइन करणे किंवा रिडक्शन करणे. आता कशामध्ये तर प्राईसमध्ये किंवा कॉस्टमध्ये किंवा व्हॅल्यूमध्ये. तसेच डेप्रिसिएशन हे फक्त फिक्स ॲसेट्सवरती काय केलं जातं तर चार्ज केलं जातं. कारण फिक्स ॲसेटची जी काही लाईफ आहे ती लाँग असते, मोठी असते, म्हणजे जास्त काळ टिकणारी लाईफ असते. जसे की फर्निचर असेल, कॉम्प्युटर असेल, मशिनरीज असतील एक्सेट्रा. यासारख्या फिक्स ॲसेटची जी लाईफ आहे ती जास्त असते. आणि आपण काय करतो, लाईफ जास्त असल्यामुळे ही आपण भरपूर दिवस किंवा भरपूर वर्ष आपण काय करतो असतो तर ती ॲसेट्स आपण यूज करत असतो आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या कंपनीमध्ये. मग त्यावरती आपल्याला प्रत्येक वर्षी म्हणजेच इयरली आपल्याला काय करावं लागतं तर डेप्रिसिएशन चार्ज करावं लागतं एक ठराविक पर्सेंटेजने. आता आपण बघूया डेफिनेशन. सी, depreciation is permanent and continuing diminution in the quality or value of an assets. विल्यम पिकल्स काय म्हणतात तर डेप्रिसिएशन हे काय परमनंट आणि कंटिन्यू राहणारं एक असं हे क्वालिटी आहे ॲसेटच्या बाबतीतली. का तर जे काही कॉस्ट असेल, जी काही व्हॅल्यू असेल ॲसेट्सची. त्याचबरोबर सेकंड आहेत कार्टर काय म्हणतात बघूया. डेप्रिसिएशन इज द gradual and permanent decrease in the value of an assets from any cause whatsoever. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आता आपल्याला बघायचा आहे. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे तर नीड ऑफ डेप्रिसिएशन. काय गरज आहे डेप्रिसिएशनची? त्यातला फर्स्ट पॉईंट आहे आपल्या यामध्ये द ॲसर्टन ट्रू प्रॉफिट्स ऑर लॉस. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला प्रॉफिट्स ट्रूली किती आहे किंवा लॉस किती आहे हे आपल्याला डेप्रिसिएशनवरून समजू शकतं. ते कसं ते पाहूया. डेप्रिसिएशन इज ॲन एक्सपेन्स अँड बिकम्स ॲन इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन थ्रू इट इज नॉट विजिबल लाईक अदर एक्सपेन्सेस अँड नेवर पेड टू द आउटसाइड पार्टी. It is considerable to charge depreciation on fixed assets as these are used to for earning purposes. म्हणजेच काय आपल्याला टाईम टू टाईम आपण डेप्रिसिएशन काय करत जाणार तर चार्ज करत जाणार आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला जी काय आहे रिडक्शन केल्यानंतर किंवा लेस झाल्यानंतर आपल्याला यामधून काय होत असणार आहे तर मिळत जाणार आहे. आणि यावरूनच आपल्याला ट्रूली प्रॉफिट किंवा रिअल प्रॉफिट किंवा रिअल लॉस झाला असेल बिझनेसमध्ये तो आपल्याला कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून समजू शकतं. म्हणून हे एक फर्स्ट महत्त्वाचं काय तर नीड ऑफ डेप्रिसिएशन. सेकंड इज टू शो द ट्रू फायनान्शियल पोझिशन. साहजिकच आहे एखाद्या ॲसेटची जेव्हा आपण एखाद्या ॲसेट्सवरती फिक्स ॲसेटवरती आपण डेप्रिसिएशन चार्ज करत असतो तेव्हा आपल्याला फायनान्शियल पोझिशन काय आहे आपल्या हे समजू शकतं. कारण बराचसा जी काही बरीचशी फायनान्शियल पोझिशन आहे ती आपल्याला ह्या फिक्स ॲसेटच्या व्हॅल्यूवरूनच समजत असते, म्हणजे त्याच्या कॉस्टवरून समजत असते. म्हणून बॅलन्स शीट शोज द ट्रू अँड फेअर फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. सो द फिक्स ॲसेट्स आर रिक्वायर्ड टू द शोन ॲट देअर ट्रू व्हॅल्यूज. If depreciation is not provided on assets, its amounts
of assets in the balance sheet and will not reflects the true financial position of the business. जसं की मागाशी सांगितलं की फिक्स ॲसेट्स आपल्याला काय करून देतात तर आपले फायनान्शियल पोझिशन आपल्या बिझनेसची दाखवण्याचं हे काम करत असतात. थर्ड वन आहे टू मेक प्रोव्हिजन्स फॉर रिप्लेसमेंट ऑफ फिक्स ॲसेट. त्यामध्ये द अमाऊंट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट of depreciation retained in the business, it is not paid like other expenses. These funds are available for replacements of the fixed assets when its life over or it becomes unproductive. साहजिकच आपल्या डेप्रिसिएशनची अमाऊंट आहे ते आपल्या बिझनेसचं काय दाखवत असते तर लॉस दाखवत असते आणि आपण तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवत असतो. आणि याचा एक ह्याचा अदर एक्सपेन्सशी काही संबंध येत नाही. डेप्रिसिएशन हा एक प्रकारचा एक्सपेन्स किंवा त्याला ॲक्च्युली लॉस म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपल्याला रिप्लेसमेंट करण्यासाठी ते आपल्याला करावे लागते. नेक्स्ट वन आहे टू मीट द लिगल रिक्वायरमेंट्स. इट इज नेसेसरी टू चार्ज डेप्रिसिएशन टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ कंपनीज ॲक्ट अँड द इन्कम टॅक्स ॲक्ट. साहजिकच आहे आपल्याला लिगल रिक्वायरमेंट पाहिजे असतील तर आपल्याला फिक्स ॲसेटची ओरिजिनल कॉस्ट किती आहे हे आपल्याला दाखवायला लागतं कंपनीच्या ॲक्टनुसार आणि इन्कम टॅक्सच्या ॲक्टनुसार. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग डेप्रिसिएशन. आता कोणते असे फॅक्टर्स आहेत की डेप्रिसिएशनला ते अफेक्ट करतात. त्यामध्ये फर्स्ट वन पाहूया आपण कॉस्ट ऑफ द ॲसेट्स. राईट, द टोटल ॲसेट्स कॉस्ट मीन्स द परचेस प्राइस ऑफ ॲन ॲसेट्स प्लस incidental expenses of the assets such as freight charges, transport charges, installation charges, wages for erection, fixation charges, etc. up to the points the assets is ready for use. Actually आता हा एक महत्त्वाचा फॅक्ट आहे की अफेक्ट करतो डेप्रिशिएशनसाठी जे काही कॉस्ट असते ॲसेटची. आता ही कॉस्ट आपल्याला कशी मिळते तर हे सर्व आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस लेस केल्यानंतर आपल्याला त्या याची कॉस्ट मिळत असते. जसं की फ्रेट असतील, ट्रान्सपोर्ट चार्जेस असतील, इन्स्टॉलेशनचे चार्जेस असतील, फिक्सेशनचे चार्जेस असतील, वेजेसचे चार्जेस असतील. मग हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळी यूजसाठी जी ॲसेट असणार आहे ती ओरिजिनल कॉस्ट आपल्याला डेप्रिसिएशनसाठी घ्यावी लागते. नेक्स्ट वन एस्टिमेटेड स्क्रॅप व्हॅल्यू. इट इज द value of the assets which can be realized at the end of the effective life of the assets. The assets may becomes absolute after its estimated life. Then it's may sold or scrap. Such scrap value is deducted from the total cost of the sheets. आता जी काही स्क्रॅप व्हॅल्यू, स्क्रॅप कधी असतं रे मशिनरीमधून आपल्याला एखाद्या आपण गुड्सचं प्रोडक्शन करत असताना त्यातून स्क्रॅप आपल्याला मिळत असतं किंवा ते स्क्रॅप व्हॅल्यू म्हणून आपल्याला नंतर काय करावं लागतं ट्रीट करावी लागत असते. मग ही स्क्रॅप व्हॅल्यूसुद्धा आपल्याला काय करावी लागते तर विचारात घ्यावी लागते आणि ते डिडक्ट करावी लागते आपल्याला कशामधून तर टोटल कॉस्टमधून. कशाच्या तर ॲसेट्सच्या. नेक्स्ट पॉईंट आहे एस्टिमेटेड लाईफ ऑफ ॲन ॲसेट्स. द युजफुल लाईफ ऑफ द ॲसेट्स मे कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ इयर्स अँड ॲसेट्स मे स्टील एक्झिस्ट फिजिकली बट may not be capable of producing the same results at a reasonable cost. So, physically life of an assets is not important, rather its useful life is important from accounting points of view. म्हणून त्याचा फॉर्म्युलासुद्धा आपल्याला दिलेला आहे डेप्रिसिएशन मायनस ओरिजिनल कॉस्ट इंटू डेप्रिसिएशन रेट ओरिजिनल कॉस्ट इंटू रेट ऑफ डेप्रिसिएशन. आता जी काही एस्टिमेटेड लाईफ असेल ॲसेटची तीसुद्धा आपल्याला काय करावी लागते तर यामध्ये विचारात घ्यावी लागत असते. ते सुद्धा आपल्याला काय करायचे आहे तर विचारात घ्यायची आहे. ठीक आहे. ओके, बाय.